नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी गणेश शिंदे. आपण पाहता झी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण तहसील कार्यालय याच्या समोर आहोत. या ठिकाणी ज्यांनी मराठा आरक्षणाचा साखळी उपोषणाचा लढा दिला, कायमस्वरूपी त्यांनी साखळी उपोषण टिकवून देखील धरलं, असे आनंद काशीद आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. जय जिजाऊ जय शिवराय. 2 दिवसाखाली किंवा 3 दिवसाखाली मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढला किंवा मराठा आरक्षण मिळालं असं जाहीर करण्यात आलं. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आलो. सर, काय काय परिस्थिती आहे? मराठा भावांनो, जर तुमचा गुलाल उधळून झाला असला, फटाकड्या फोडून झाल्या असल्या, डीजे पुढे नाचून झालं असलं, तर आता तुम्ही पुढे जाऊन मराठा आरक्षणाच्या कागदोपत्रावरच्या लढाईवरती लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही रस्त्यावरची लढाई जिंकलेली आहे. तुम्ही सरकारला गुडघट टेकवायला तुमच्या पुढे लावलेले आहेत. सरकार तुमच्या पुढे झुकलंय, वाकलंय, सगळे राज्यकर्ते तुमच्या पुढे झुकलेले आहेत. परंतु सरकारनं जो मसुदा परवा 27 जानेवारीला मुंबईमधील नवी मुंबई येथील शिवाय चौकामध्ये दाखवला, जो मराठ्यांना आणून दिला, त्या मसुद्यावरती 16 फेब्रुवारी पर्यंत हरकती व सूचना घेण्याचा वेळ सरकारने ठेवलेला आहे. आता ही लढाई खऱ्या अर्थानं महत्वाची आहे, कारण या लढाईमध्ये जर तुम्ही जिंकला तरच मराठ्यांच्या पुढच्या पिढीच्या पदरामध्ये किंवा पुढच्या पिढीचं भवितव्य घडवण्यामध्ये काहीतरी त्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. अन्यथा तुम्ही पूर्वीसारखंच अपयशी असाल. असा आमचा एक समाजामध्ये आम्ही सातत्याने आंदोलन करते म्हणून आमचं समाजाला असं सांगणं आहे की तुम्ही ज्या सरकारनं सूचना व हरकती मागवल्या त्याच्यावरती सूचना तुम्ही करा. सूचना अशा प्रकारची करा की सरकारनं सगळे सोयरे हा शब्द घेतलेला आहे, त्याबद्दल सरकारचं अभिनंदन करा. सगळे सोयरे हा शब्द जोडून त्यांनी पुढे असं घेतलेला आहे की पितृसत्ताक. तर सरकारला अशी विनंती करा त्या पत्रामध्ये, एकतर पितृसत्ताक हा शब्द वगळा, अन्यथा कोमा द्या पितृसत्ताकच्या पुढं आणि मातृसत्ताक असं पण त्या ठिकाणी शब्द घाला. मग खऱ्या अर्थानं मराठा समाजातील अनेक बांधवांना त्या आरक्षणाचा लाभ होईल. अन्यथा मराठा समाजाच्या पूर्वीसारखीचीच अवस्था, पूर्वीची अवस्था होती तीच अवस्था इथून पुढच्या काळामध्ये होईल. हे इलेक्शन पुरतं, येणाऱ्या 2024च्या निवडणुकीपुरतं फक्त गाजर असू शकतंय. इथून पुढे समाजाचं आरक्षण टिकणार नाही किंवा त्याचा लाभ समाजातील बहुतांश बांधवाला होणार नाही, असं आमचा त्या ठिकाणी म्हणणं आहे. म्हणून आम्ही समाज बांधवाला विनंती करतोय, जर तुमचा गुलाल उधळून झाला असेल, तुमच्या आदल्या उडवून झाल्या असतील, तुमचा डीजे पुढे नाचून झाला असेल, तर आता खऱ्या अर्थानं शासनाला सूचना देण्याची वेळ आहे त्या अध्यादेशावरती, मसुद्यावरती. आणि मग त्या मसुद्याचं रूपांतर 16 फेब्रुवारी नंतर अध्यादेशामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त तुमच्या सूचना द्या, अशी आम्ही विनंती करतोय. रस्त्यावरची लढाई जिंकलेली आहे, परंतु कागदोपत्री जी लढाई असते ते अद्याप बाकी आहे. त्यामुळं भानावर येणं ठीक गरजेचं आहे किंवा जे न हरकतीचं आहे ते मराठा समाजानं त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं, असं आव्हान आंदोलनकर्त्याकडून करण्यात आलेलं आहे. परंतु यामध्ये एक गोष्ट आहे सर, की काही लोकांचं म्हणणं आहे की हा जो मराठा आरक्षणाचा लढा आहे किंवा जे ओबीसी प्रमाणपत्र जे देणार आहेत ते कुणबीमधून देणार आहेत, मराठा असं देणार नाही. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मराठा हा मूळ कुणबीच आहे. राष्ट्रसंत तुकाराम महाराजांनी सुमारे 450 वर्षापूर्वी बरे देवा कुणबी झालो असतो मेलो दंबीचे, म्हणजे तुकाराम महाराज 450 वर्षापूर्वी म्हणतात की मी बरं झालं कुणबी म्हणून जन्माला आलो, नाहीतर मी फुकाट मेलो असतो, म्हणजे फुकाट माझं जीवन व्यर्थ गेलं असतं. अशा प्रकारे तुकाराम महाराजांचा वारसा आज आम्ही सगळेजण सांगत आहोत की आम्ही त्या तुकाराम महाराजांचे वारसदार आहोत. त्याच्यामुळं कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना गरजेचं आहे आणि ते मराठ्याने घ्यावं, हेच या निमित्तानं मी सांगतोय. आणि ते सांगत असताना पुन्हा एकदा मराठ्यांना विनंती करतोय की तुम्ही तुमच्या सूचना सरकारपर्यंत पोहोचवा आणि सरकारला त्या पद्धतीने सूचना द्या. त्या सूचना देण्यासाठी मी छोटेखानी या ठिकाणी पत्ता सुद्धा सांगतो कशा पद्धतीने त्या सूचना द्यायची ती. वर लिहा की प्रति सचिव सामाजिक व विशेष सहाय्य विभाग, दालन क्रमांक 136 137, पहिला मजला, विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग मंत्रालय, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय मुंबई, 400032 हा त्याचा पूर्ण पत्ता आहे. त्याच्या खाली विषय लिहा. विषय अशा लिहा, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार नियम व अध्यादेश RNI महाबिल /2009/3783-1 अधिसूचनामधील क्रमांक 2 प्रमाणे सूचना व हरकती बद्दल. आणि खाली असं लिहा, महोदय
वरील विषयास अनुसरून आपण सगळे सोयरे हा शब्द घेतल्याबद्दल आपलं अभिनंदन. पण जो पितृसत्ताक हा शब्द घेतला तो वगळावा, अन्यथा पितृसत्ता व मातृसत्ताक अशा पद्धतीने त्या ठिकाणी शब्द घ्यावा. विषय पूर्ण होईल सगळा. त्यानंतर तुमचं खाली नाव, मोबाईल नंबर, पत्ता अशा पद्धतीने तुम्ही लिहा. आणि हे पत्र शासनाला 16 फेब्रुवारीची वाट बघत बसू नका. 10 फेब्रुवारीच्या कशा पद्धतीने पोचतील अशा पद्धतीने तुम्ही बार्शी तालुक्यातील मराठा बांधवांनी घराघरातून पत्र लिहा. नुसतं घराघरातून नाही तर प्रत्येक जण पत्र लिहा. आपल्या आई, बहीण, वडील, भाऊ सगळ्यांच्या नावाने तुम्ही पत्र लिहा. त्याच्यावरती त्यांच्या सगळ्याच्या सह्या नसतील तर अंगठा घ्या, पण पत्र शासनाला पाठवा. कारण ही लढाई जिंकणं तुमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने पत्र लिहावं अशी आम्ही जे न्यूजच्या माध्यमातून बार्शी तालुक्यातील तमाम मराठा बांधवांना विनंती करत आहोत. बार्शी तालुक्यामध्ये अनेक कुणबीचे दाखले मिळाले, परंतु ज्या नोंदी मिळाल्यात त्याच्या अगेन्स्ट दाखले मिळत नाहीत. तर त्या संदर्भात आंदोलक म्हणून तुम्ही काय हालचाली करणार आहेत? जे दाखले मिळत आहेत किंवा जे दाखले मिळत नाहीत तर त्या संदर्भात दाखले ज्यांना मिळत नाही, ज्या दाखल्या मिळवण्यामध्ये अडचणी आहेत त्या बांधवांना आमची विनंती आहे की तुम्ही आमच्याशी संपर्क करा. म्हणजे का मिळत नाहीत ते मला समजून येत नाही. कारण आतापर्यंत बार्शी तालुक्यामध्ये जेवढे दाखले निघलेत, म्हणजे एकच तालुका असा पश्चिम महाराष्ट्रात दुसरा कुठला तालुका नाही की ज्याच्यामध्ये एवढे दाखले निघलेत. तेवढे दाखले बार्शी तालुक्यात काढलेले आहेत. पण तरी पण ज्यांना कोणाला अडचणी येत असतील, काय त्यांच्या अडचणी असतील तर त्यांनी समाज बांधवांशी संपर्क साधावा. नक्कीच तुमचा दाखला त्या ठिकाणी तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न आमचा असेल, एवढं या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं कुणीही दाखल्याविना राहणार नाही बार्शी तालुक्यामध्ये, याची काळजी आतापर्यंत गरजवंत मराठ्यांनी घेतलेल्या. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मराठा समाज जास्तीत जास्त बांधवांना दाखला देण्याचा प्रयत्न करेन आणि ते मिळवूनच देणार आपण. पाहिलं की मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावरचा जिंकलेला आहे, परंतु कागदोपत्रीचा बाकी आहे. त्या संदर्भात सगळ्यांनी लक्ष द्यावं आणि ज्या सूचना आहेत वेळोवेळी त्या पूर्तता कराव्यात असं आंदोलकर्ते आनंद काशीद यांचं आव्हान आहे. कॅमेरामन सर, मी गणेश शिंदे, झी मराठी न्यूज, बार्शी.